जिजे तांदूळ निवडायला बोलवलंस आणि लसूण सुद्धा सोलून घेतीस वय ग? हा, आता घरचं लग्न म्हणल्यावर चटणी नकोय करायला. हा, थोडं पाहुणं पैयाचं. मी कवापासून जेडीला फोन लावते, माझा फोन उचलणं झाली. तुमचा फोन उचलते का बघा की. अजून आली नाही वे? नाही ना, काय सांगून बी गेली नाही. हा, लावतो. माझा बी नाही उचलत फोन. सकाळपासून कुठे गेली काय माहिती, अजून आली नाही. काही सांगितलं बी नाही तिनं, आणि फोन बी उचलणं झाली. अगं लग्नाच्या कामासाठी सातारला गेल्या असं तूच मला सकाळी म्हणलीस ना. पण ती असं न सांगता कुठं जात नाही ना. गेली असेल मैत्रिणीकड. अहो, मैत्रिणीकडे गेली असती तर आता पत्र आली असती की. आता दिवसाची रात होत आली तरी बी आली नाही अजून. मला तर लई काळजी वाटायला लागली बघा. कुठे गेली असेल जयडी? तिनं काही करून तर घेतलं नसेल ना. झाली बाबा दिवसातली सगळी कामं. उद्याची कामं पण आजच करून आलोय. गुरुजींकडे जाऊन आलो, वरातीसाठी बँड बघून आलो. हा आजा, अरे तुम्ही पोरं जाऊन जरा ते बँडवाल्याकडे बघा की काय ती. नाही तुम्हाला पसंत असेल तर ठीक, नाही तर दुसरा बघू आपण. आणि कामाच्या बाबतीत तुम्ही एवढे गप का? मामा, अरे जयडी सकाळपासून कुठे गेली काय माहिती. अरे सांगून गेली नाही वे? नाही, अशी कशी न सांगता गेली? अशी जात नाही ना कधी ती? नाही ना, म्हणून तर मला काळजी वाटायला लागली. अरे फोन करा की तिला. अरे फोन केला पण उचलत नाही ती. माझी तर काळजी वाढायला लागली बघ. एक तर ती पोरगी लग्न करा म्हणून मागं लागली ती. तुम्ही कुणीच तीच ऐकलं नाही. आता ती पोरगी काय करून घेणार मी नशीब. तेव्हा परमेश्वरा, माझी पोरगी एवढी सुखरूप आण रे बाबा घरी. आता कोण आला असेल या टायमिंगला? जयडे, अगं काय गे? लग्न केलंय आम्ही. मी सांगितलं होतं की अजिंक्यच्या आधी मला लग्न करायचं. पण तुम्ही कुणीच नाही ऐकलं. अगं म्हणून असं. मग काय करणार मी जिजे? मी एवढा घसा फोडून सांगत होते, पण तुम्ही कुणीच माझं काय ऐकलं नाही. मुलगा पसंत नाही सांगून रिकामी झालात. दुसरा मुलगा बघायचे कष्ट बी घेतले नाहीत. तुम्हाला वाटलं असेल ना ही उगाच काहीतरी बडबडतीये, हिचं ऐकल्यासारखं करायचं. एखादा पोरगा बघायचा आणि मग पसंत नाही म्हणून सांगायचं. परत जर काय बोललीच तर आणि एखादा पोरगा बघायचं नाटक करायचं आणि पुन्हा पसंत नाही म्हणून सांगायचं. तुम्ही तर अजिंक्यच्या लग्नाच्या तयारीला बी लागलात. पण मला काय पाहिजे, मला काय वाटतंय हे कुणाला बी मला विचारावं असं वाटलं नाही ना. मी सांगितलं होतं मला पोरगा पसंत आहे. मी लग्न केलं तरी आज पोराशी करी, तरी बी तुम्ही नकार करून रिकामी झालात.
तेव्हा एकदा बी मला विचारावं असं वाटलं नाही? तुम्हाला जर माझ्या कुठल्याच गोष्टीशी काहीच घेणं देणं नाही तर मग मलाच माझा विचार करायला पाहिजे ना. तुम्ही तुमच्या भल्याचा विचार केला आणि मी माझ्या. मामी अगं काय करतेस तू? मामी काय करता मामी? हिच्यासाठी एवढा जीव तोडला तरी कशी बोलते बघितलं ना? लाज वाटते का तुला बोलायला? का वाटेल? खरं तेच बोलतीये. बघितलं कसं वर तोंड करून बोलतेय? न सांगता लगीन करून आलीस. अगं कुठं तोंड लागवायचं आम्ही? पुष्पा शांत हो ग जरा. अगं जयडे, जरा आमचा तर विचार करायचा बाळा. तेच मी बी म्हणत होते का जिजे, माझा जरा तरी विचार करायचा. कधी नव्हती एक गोष्ट मागितली होती मी, ती बी तुम्ही देऊ नाही शकला. अहो हे एक अक्कल नाही. पण तुम्हाला तरी कळायला पाहिजे होतं ना. घरातल्याने नकार दिल्यावर तुम्ही कसं काय लगीन केलं हिच्याशी? मम्मी जे काय बोलायचे ते मला बोल. त्यांची काय चूक आहे? सॉरी, म्हणजे मला पण तुमच्या परवानगीशिवाय लग्न करणं पटत नव्हतं, पण जयश्रीच्या इच्छे खातर करावं लागलं. अहो एवढी हुशार देखणी पोरगी मिळाल्यावर तुम्ही तरी कशाला नाही म्हणताय? तिच्या इच्छे खातर केलं म्हणताय. तुमच्या मनातच नव्हतं का मग? आता बोलून काय उपयोग आहे पुष्पा? उगाच कशाला तमाशा करतीस ग? चेडे स्वतःच्या मनाने लग्न केलंस ना, परत कशाला आलीस इथं? पप्पा आजवर मी तुमच्या मनाविरुद्ध काही बी केलं नाही. तुमच्याकडे कसलाच हट्ट केला नाही, कधीच काही मागितलं नाही. अहो पहिल्यांदा काही तर मागितलं होतं, ती इच्छा तरी पूर्ण करायची होती. आणि आज मी माझ्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न करून तुमचा आशीर्वाद घ्यायला आली, तर तुम्ही का आलीस म्हणून विचारताय? चेडे अगं पण काय हा, यांना नकार द्यायचं कारण काय? तर शिक्षण कमी आहे, नोकरीचा काय भरोसा नाही. शीतलचं शिक्षण काय हो? तिला घरातली कामं जमतात, ती घर नीट सांभाळली याचा काय भरोसा आहे? तिला येतो स्वयंपाक नीट करायला? केलाय का आपण विचार? नाही का? तर अजिंक्यचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. मग माझं काय चुकलं सांगा की? त्यांचं शिक्षण कमी असलं म्हणून काय फरक पडतो? तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवतात हे महिन्याला. आज ना उद्या होईलच की प्रगती. आणि जिजे तूच शिकवलंस ना ग, मुलगा कसा बी असू दे, तो काही बी काम करत असू दे, पण बायकोनं जर त्याला साथ दिली तर तो नक्की प्रगती करू शकतो. मम्मी तू म्हणतीस ना माझ्या कष्टाने हे घर उभं राहिले, अगं मग मी बी तुझीच लेक आहे, मी नाही का करू शकणार? हे दागिने बघताय का? खरे आहेत, यांनी एका दिवसात खरेदी केले. आपल्याला जमणार आहे? नाही. पंक्तीत 50 माणसं वाढली ना तर आपला जीव खालीवर होतो आणि आपण यांना नावं ठेवतो का? तर नक्की कारण कुणालाच माहित नाही.